अजित पवार यांनी मात्र आपण बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगत असतानाच जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेतही दिलेले आहेत। त्यामुळे आता जय पवार विरोधात युगेंद्र पवार अशी लढत बारामतीत होणार का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया? दादा म्हणतात आता मात्र मी बारामतीमधून लढण्यास इच्छुक नाहीये, पण ज्या पार्लमेंटरी बोर्ड संदर्भातल्या निर्णयावर काही दिवसांपूर्वी दादांनी नाराजी व्यक्त केलेली होती, किंबहुना कबुली दिलेली होती की माझा निर्णय चुकला बहिणीविरोधात पत्नीला उभं करण्याचा, त्याच पार्लमेंटरी बोर्डाच्या जर मनात आलं तर मात्र जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरू किंबहुना तसा विचार करू असं आता अजित पवार संकेत देत आहेत। नाही, म्हणजे अजितदादांचं हे विधान ऐकून खूपच म्हणजे आश्चर्य वाटलं की अजितदादा आता विधानसभा लढणार नाही। मी 7-8 वेळा लढलो, परंतु तो निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे आणि त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने घ्यावा। आता त्यांना चीफ मिनिस्टर व्हायचं असेल तर मला असं वाटतं त्यांनी निवडणूक तर लढवायलाच लागेल आणि निवडणूक लढवली तर ते बारामती त्यांचं मतदारसंघ आहे, अनेक वर्ष काटेवाडी, त्यांनी तिथून लढावं। परंतु ते म्हणतात की आमच्या पार्लमेंटरी बोर्ड जे काय ठरवेल ते आम्ही विचार करू। त्याप्रमाणे मला असं वाटतं त्यांचा विचार होतोय, त्याप्रमाणे ते काय ते ठरवतील। नाही तर मग ते MLC होऊन मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहतील। त्यांना काय सगळे दार उघडी आहेत, त्यांच्यासाठी काहीच ना नाही आहे। परंतु मला असं वाटतं बारामतीच्या मतदारांचा धसका अजितदादांनी घेतलेला आहे। त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करून सुद्धा त्यांना त्यांची लोकसभेची सीट ते वाचवू शकले नाहीत। आणि जर पवार साहेबांना पुन्हा एकदा सहानुभूती मिळाली आणि ते मत जर आपल्या याच्यात परिवर्तित झाली नाही तर आपल्याला पराभव पत्करावा लागेल अशी सुद्धा भीती कदाचित अजितदादांना वाटत असावी। त्यामुळे ती रिस्क घेण्याची त्यांची तयारी दिसत नाहीये आणि मग सेटबॅक मोठा बसतो, कारण आतापर्यंत कधीही पराभव त्यांनी बघितलेला नाहीये। पवार कुटुंबियात कोणी बघितलेला नाही, म्हणजे सुप्रियाताई असतील, साहेब असतील। त्यामुळे त्यांना थोडा विचार करून प्रत्येक वेळेस एकदा तोंड भाजलं तर माणूस ताकही फुंकून पितो, त्याप्रमाणे अजितदादांची अवस्था झालेली आहे। परंतु त्यांनी सर्वस्वी तो निर्णय त्यांचा आहे। निश्चित। विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याकरता। एकदा तोंड भाजल्यावर व्यक्ती ताकही फुंकून पितो आणि याच भावनेतून अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं असावं। किंबहुना लोकसभा निवडणुकीतला पराभव फार जिव्हारी लागणार आहे दादांच्या, अशी प्रतिक्रिया यावर आता विद्या चव्हाण यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।